हुबळी फेमस गिरमिट करण्यासाठी मी कढई ठेवलं तापायला. कढई तापेपर्यंत त्याच्यात तेल घालते. ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं गिरमिटला. भडंगाला लागत नाही पण गिरमिटला लागते तरच टेस्ट. आता त्याच्यासाठी ह्याला कन्नडमध्ये हुरकडले म्हणतात. ॲक्च्युली मराठीमध्ये काय ते फुटाण्याची डाळ. फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि हे मी गुळाचं पाणी करून घेतलं. गुळाचं पाणी 1 चमचा गुळ घेतला आहे मी. गुळाचं पाणी कमी जास्त आपल्या घरात कसं लागतं त्याच्यावर ठेवायचं. आणि मी चिंचेचं पाणी केलं आहे. गुळ चिंच आणि हे हुरकडले गिरमिट करण्यासाठी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर इकडं कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट केली. आणि हे की नाही चिरमुरे मी स्वच्छ निवडून तयार करून ठेवलेत. आता तेल तापू दे. तेल तापले तर जिरे मोहरी घाल. आता तेल तापलं आहे. मोहरी, जिरे, कढीलिंब, शेंगदाणे. शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही, डायरेक्ट ह्याच्यातच भाजायचे. आता गॅस थोडासा मोठा करायचा. आता शेंगा भाजायला काय करायचं, कांदा घालायचा भाजायला. थोडासा कांदा ठेवायचा नंतर लागणार. टोमॅटो घालायचा भाजायला. त्याच्यानंतर हळद घालायची आणि हिरवी मिरची, हिंग आणि सगळं मस्तपैकी भाजून घ्यायचं 2 मिनिटं. मग मीठ घालायचं. आता हे छान भाजायचं. मीठ घालायचं. आता लाल तिखट घालायची गरज नाही का, तर हे केलेलं आहे, हिरवी मिरची घातली. त्याच्यात लाल तिखट घालायचं. पिवळा कलर आला पाहिजे. आता काय करायचं, हे गुळाचं पाणी केलं की नाही, मी गुळ 1 चमचा घेतला. म्हणजे आमच्या घरी जास्त आम्ही गोड खात नाही म्हणून 1 चमचा घेतला. आपल्या घरी किती लागते त्याच्यावर काय गुळ. त्याच्यानंतर हे चिंचेचं पाणी, चिंच कोळून ना साईडला करायचं. हे हुबळीमध्ये अतिशय फेमस आहे. इन्स्टंट करायचं जर उकळता पाण्यात चिंच घालून पाणी गार होईपर्यंत थांबायचं. मी कसा माझा करायचा प्लॅन अगोदर होता म्हणून मी 1 तासभर अगोदर 1-2 तास अगोदर चिंचेचं पाणी घातलं. चिंच पाण्यात घातली ते आता कोळून हे निघायला पाहिजे ना. आता त्याला 1-2 मिनटं असंच ठेवायचं म्हणजे त्याचं तेल बाहेर यायला पाहिजे. 2 मिनटं चांगलं. आता बघा कसं उकळी आल्या, हे झालं. आता गॅस बंद करायचा. 1-2 मिनटं त्याच्यात राहू दे. आता गॅस बंद करते. आता हे गार झालं. आता काय करायचं, चिरमुरे निवडून घेतलेले आहेत. आपल्याला किती करायचं आहे तेवढं मी एवढंच करणार आहे. घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात ह्या हुरकडले म्हणजे फुटाण्याच्या डाळीची मी हे केले, काय बरं, पावडर केले मिक्सरला. ती थोडीशी घ्यायची. गिरमिट करण्यासाठी फुटाण्याची डाळ कंपल्सरी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्याचं मिक्स करायचं. ह्याचं नाव गिरमिट का, तर हे गर 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 फिरवलं जातं म्हणून ह्याचं नाव गिरमिट आहे. हुबळीमध्ये अतिशय फेमस स्ट्रीट फूड आहे. कधीही तुम्ही हुबळीला जावा, रोडवर गिरमिट असते आणि अतिशय गर्दी असते. त्याचं एवढी टेस्ट आहे त्याची. हे करून जास्ती करून फ्रीजमध्ये 8 दिवस ठेवलं तरी चालते.
हॉस्पिटलला पण मिळतंय, पण स्ट्रीट फूड टेस्ट मेन हुबळीला. हुबळी फेमस स्ट्रीट फूड. आता मगाशी मी थोडा कांदा ठेवला होता की नाही, तो ह्याच्यासाठी वरनं थोडासा कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर, थोडासा शेव, आणि आपला हुबळी साधा बेळगाव साईडच्या लोकांना मिरची कंपल्सरी लागतेच, तळलेली मिरची. तिखटपणा पाहिजे चला म्हणून हुबळी स्पेशल गिरमीट खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.